नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी मस्तपैकी परसवामध्ये झाडांचा आनंद घेऊन तर झालाच होता. आता म्हटलं चला थोडंसं विहिरीवरती जाऊन पाणी काढण्याचा सुद्धा आनंद घेऊया. लहान असताना गावी यायचो तेव्हा तर हे ठरलेलं कामच होतं. दिवसातून 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी विहिरीवरून पाणी आणावंच लागायचं. अजूनही पाण्याची थोडी आमच्या इथे टंचाई आहेच, म्हणजे रोज पाणी येत नाही. नळाला पाणी जे येतं कपडे भांडी धुण्यासाठी ते 1 दिवसाआड येतं आणि पिण्यासाठीचं पाणी मात्र रोज आम्हाला विहिरीवरून आणावंच लागतं. पण आत्ता आमचं विहिरीवरती जाणं फारसं होत नाही, कारण का आमच्या घरात ज्या भाडोत्री काकी आहेत त्याच पाणी भरतात. पण आज नेमकं त्यांनाही जाण्यासारखं नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं चला हीच ती वेळ, हीच ती संधी, आपण संधीचा फायदा नक्की घेतला पाहिजे. आणि मग काय, मी, मम्मी आणि कृष्णाई आम्ही तिघीही निघालो विहिरीवरती. ही खरं तर स्वतःचीच परीक्षा आहे असं म्हणायला पाहिजे. कारण लहान असताना कसं जेव्हा गावी जायचो तेव्हा रोज पाणी काढून ती सवय झालेली, हाताला बॉडीला एक सवय झालेली. पण आत्ता बरीच वर्ष विहिरीचं पाणी काढलंच नाही आहे, त्याच्यामुळे ती सवयही मोडली आहे. आणि इथे आमच्या सार्वजनिक विहीर आहे. माझ्या सासरी आमची स्वतःची प्रायव्हेट अशी तिथे आतमध्ये घराच्या जवळच विहीर आहे. पण तिथेसुद्धा आम्ही मोटर लावून घेतलेली आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट मोटरचं पाणी घरामध्ये येतं नळाला. त्याच्यामुळे विहिरीचं पाणी काढायचा कधी संबंधच आला नाही. आज म्हटलं नाही, म्हटलं बघूया आपल्याला जमतंय की नाही. आणि जमलं की राव, मला सुद्धा आधी थोडी भीती वाटत होती, पण फायनली मला व्यवस्थित पाणी काढता आलेलं आहे. आता प्रश्न उरलेला ते पाणी हंड्यातलं घरी कसं घेऊन जायचं, कारण लहान असताना बारीक होतो की आम्ही. त्याच्यामुळे कंबर व्यवस्थित होती. आता त्या कमरेचा थोडासा कमरा झालेला आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं होतं की कमरेवरून खाली निसटतोय की काय हंडा. पण नाही, व्यवस्थित जमलं आम्हाला. आणि आमचं बघून कृष्णाई बघा सुद्धा तिच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास घेतलाय आणि ती सुद्धा घेऊन चालली. तर चला आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.